ते ह्या लेकराची मावशी लागतात. थोडक्यामध्ये ते तुम्हाला सांगतील की प्रभूनी कसं त्याला वाचवलं, कसं त्याला आज उभा केलेला आहे. जी अशक्य गोष्ट होती परमेश्वराने ती कशी शक्य केलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. मी विनंती करत आहे सीमाताईला की प्रभूनी दादाच्या जीवनामध्ये काय केलं, कसा चमत्कार केलेला आहे तो तुम्ही सांगावा प्लीज. खरं तर परमेश्वराला धन्यवाद देते. जे काही परमेश्वराने महत्कृती केलं म्हणजे त्या जिवंत देवानी बापानी, खरं तर आम्ही त्या योग्यतेचं नाही आहोत. आम्ही तिघी बहिणी आणि आम्हाला तिघी बहिणींना नवरे नाहीयेत आणि नवरे नाहीत. आम्हाला एक एक मुलगा आहे, एकीला 2 मुली आणि आम्हाला दोघींना एक एक मुलगी, अशी 2 मुलं आणि एका मोठ्या बहिणीला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 7 मे अशी काळोखाचा संध्याकाळ घेऊन आली आमच्या जीवनामध्ये. ही माझी छोटी बहीण आहे आणि 6च्या दरम्यान, 6:30च्या दरम्यान हा शेतातून आला. आई बरोबर दिवसभर कष्ट केले. आणि घरापासून 1-2 किलोमीटर गेला असेल. गावात काहीतरी आणायला चालला होता आणि काळाने झडप घातली. 6-6:30च्या दरम्यान हा इतका सहजरीतीने गाडीवरून पडला. पण तो अशा पद्धतीने पडला, डांबरीचा मार त्याच्या डोक्याला लागला. आणि अशा पद्धतीने मार लागला की लोक आजूबाजूने गोळा झाले, पण त्याला कुणी हात लाविना. रक्ताचा पाट व्हायला लागला. ही बहीण जिथे आहे तिथंच मोठी बहीण आहे माझी. आणि त्या बहिणीच्या पोराला कुणीतरी फोन केला, तुझा मावस भाऊ पडलाय म्हणून. बाकीचे बघे होते, सगळे बघत राहिले, पण तो मावस भाऊ होता, त्यांनी मागं पुढं नाही बघितलं. त्यांनी याला उचलला. खाली रक्ताचा पाठ पाहत होता डांबरीला. लोक ते डांबरीला पाहत होते, रक्त पाहत होते. आणि याने मुर्दा उचलल्यासारखं त्याच्या गाडीत टाकला, मोठ्या गाडीत. गाडीत बसायला कुणी तयार होईना त्याच्याजवळ, कारण हा संपला तर आम्हाला पोलीस स्टेशनला एरझारे मारावं लागतील म्हणून. भाऊ वेड्यासारखा रस्त्याला गाड्या बाजूला सरकवत पळत होता, कारण खूप ट्रॅफिक असते 6-6:30च्या दरम्यान. माझी बहीण कोलवडीची आणि मी चंदनगरची आहे. माझा भाऊ वाडे बोलायचा. आणि माझी पोरं पोचली तिथं. त्यांना म्हटलं हा संपलाय. मी फोन केला तर पोरं म्हणले तुला निरोप देतो मम्मी, कुठं यायचं तू, म्हणजे स्मशानभूमीत यायचं की दवाखान्यात यायचं. पण परमेश्वराची दया इतकी अजब होती की याचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला माझ्या बरोबर बनसोडे ताई, आदिती होते. देवाने काहीतरी खास कारणासाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. याचा ऍक्सिडेंट झाला त्या क्षणी आम्ही प्रार्थनेत बसलो. अर्धा तास प्रार्थना केली. याला दवाखान्यात नेलं. डॉक्टर बोलले याची एक बाजू, डोळा, कान, हात पाय काम नाही करणार. आणि लेकरांना वाटायचं अख्खा गाव लोटला दवाखान्यामध्ये याला बघायला की आता याची डेड बॉडी बाहेर येईल म्हणून. लेकरांना वाटायचं, मी फोन केला की लेकरं चिडायची, तुला कळत नाही का, सांगतो ना कुठे यायचं म्हणून. लेकरांना वाटायचं की याचा मुर्दा झालेला आहे. पण परमेश्वर अद्भुत आहे, तो मेलेल्यांना उठवणार आहे. आमेन, हालेलुया. आणि खरोखर त्या जिवंत देवाने त्या लेकराला खरोखर मेल्यातून उठवलं. आमचे होप सुटले होते, आम्ही आशा सोडली होती, कारण त्याच्या मावस भावाने गाडीत आणलं तर गाडीतून मुठीने रक्त बाहेर काढलं. इतकं रक्त गळत होतं त्याचं. पण देवाची दया सनातने प्रभूला म्हणला, मी तिघी बहिणी विधवा आहे, परमेश्वरा तू दिले ते काढू नको घेऊ रे देवा.
एवढं मोठं शासन नको करू. आणि परमेश्वराने आमच्या जर या लाचारांची आवाज ऐकला आणि डॉक्टर म्हणले घाबरण्यासारखं काही नाहीये, आमेन. ऑपरेशन करूयात आपण. तोपर्यंत हिला काही सांगितलं नव्हतं काय झालं नेमकं, म्हणायचे काय झालंय, पण सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती की नेमकं काय सांगायचं तिला. हिला वाटायचं की उद्या सकाळपर्यंत पोराला घरी सोडतील. 2.5 महिने दवाखान्यात काढले. किती महिने? 2.5 महिने. 2.5 महिने हा, दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये काढले. ओके. तरी हा तिथं म्हणजे पाहिजे तेवढा डॉक्टरांना रिस्पॉन्स नव्हता. पण प्रार्थना इतक्या अजब पद्धतीने चालू होत्या. तुम्ही मध्येच ती प्रार्थना केली होती, खूप भविष्यवाणी झाल्या होत्या की तो उठून चालतोय म्हणून. आमेन. आणि पवित्र आत्म्याद्वारे एक दिवस इतकं जोरजोरात तुम्ही आवाज देत होता की दादा तू उठ, दादा तू उठ. आणि तो आवाज खरोखर परमेश्वराचा होता. आणि खरोखर त्याला बरं वाटायला लागलं. पण हा जर्नी आमचा 2.5 महिन्याचा होता. घरी सोडलं आणि आम्हाला घरी सुद्धा 2 महिने लागले. असं 4 महिने झाले. आज 7 तारखेला काल. पण परमेश्वराला धन्यवाद की जीवन दान दिलं, तो मारायला नाही आला. येस, आमेन. हालेलुया. तो मेलेल्यातून उठला. खरोखर याला अर्ध मेलेला असताना मेलेल्यातून उठवलं माझ्या देवाने. येस. विशेष गोष्ट पैसे नव्हते तिच्याकडं. जमीन विकलेले पोरींच्या लग्नाचे पैसे होते आणि तेवढे पुरणार नव्हते पैसे. पण देवाने त्याच्यात ऍडजस्टमेंट केली. परत 3-3.5 लाख रुपये लागणार होते टाके दुसरं ऑपरेशन करायला. पण परमेश्वर अद्भुत आहे. खर तर विद्वांचा पती येतो आणि तो जागा झाला. 1,70,000च त्याचं ऑपरेशन झालं दुसरं, आमेन, आमेन, आमेन. ज्याला 3.5 लाख रुपये लागणार होते. टाके काढायला 3 आठवडे लागणार होते. देवाच्या दयेने 10 दिवसातच टाके काढले. आमेन. हालेलुया. आणि असे टाके काढले की सगळे कोरडे निघाले. थँक्यू जीसस. म्हणजे हालेलुया. काहीच त्याच्या शरीरात व्यंग्य नाही ठेवलं. डॉक्टर बोलले त्याला कानाने ऐकायला येणार नाही, एक हात पायी चालणार नाही, डोळा काम नाही करणार, पण त्याला चालून दाखवा. हा पूर्ण टोटल त्याचं शरीर चालतंय, कुठेही व्यंग्य नाहीये त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकं परमेश्वराने हा अद्भुत कार्य केलंय. कोणी केलं बरं? परमेश्वराने. कोणचा परमेश्वर? येशू. येशू. हालेलुया. मी ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये गेलतो, आता हा जो दादा आमच्या समोर आहे तो ओळखूच येत नव्हता. कारण हा तो आहे असं वाटतच नव्हतं. कारण खूप तोंड वगैरे सुजलेलं किंवा अशी काही परिस्थिती की डॉक्टर म्हटले होते की आता फक्त विश्वास ठेवा म्हटले देवावरती. आणि खरोखर 2दा आयसीयू मध्ये परत घातला त्याला, खाली आणून 2दा आयसीयू मध्ये नेला. हा. म्हणजे असं इतकं क्रिटिकल कंडिशन मधून नेलं त्याला. आणि ऑपरेशन करताना 2 महिने तो हॉस्पिटलमध्ये होता. आणि मला वाटतंय ज्यावेळेस ऍडमिट केलं त्यावेळेस देखील डॉक्टर म्हटले होते की आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही. पण देवबाप होता तो म्हटला जर डॉक्टरांनी दिली नाही तर तुमच्या विश्वासाने मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की तो वाचणार आहे. आणि चालता येत नव्हतं, काय नाही पूर्णपणे त्याचा एक शरीराचा पूर्ण इकडचा जो भाग होता डावीकडचा तो पूर्णपणे नाकामी झालता. आणि डॉक्टर पण म्हटले होते कदाचित वेळ लागेल ह्या गोष्टीला. परंतु आज 4 महिने पूर्ण झाले त्याच्या ऍक्सिडेंटला. आणि ज्यावेळेस त्याला मला सांगितलं अतुलने की ज्यावेळेस म्हटलं दादा मी याला हॉस्पिटलमध्ये नेत होतो ऍक्सिडेंट झाल्यावरती, तर कारमध्ये रक्ताचं थारोळ साठलेलं होतं. आणि म्हटलं पाय असे ठेवले तर असे रक्तामध्ये बुडायचे ते पाय. पण खरोखर परमेश्वर त्याच्या संगती होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ताईंची प्रार्थना, त्याच्या मम्मीची प्रार्थना याद्वारे आज दादा आमच्यामध्ये आहे. आणि डॉक्टरनी
जे अशक्य गोष्ट सांगितली होती ती देवाने शक्य केली. आणि याच्या मागे, याला नीट करण्याच्या मागे आईचा किंवा मावशींचा हात नाहीये मोठा, तर या ठिकाणी कोणीतरी बसलंय, त्या व्यक्तीचा खूप मोठा हात आहे. त्याचं मी नाव नाही घेणार, खरं तर तुमचा खूप मोठा हात आहे. कारण जे भविष्यवाण्या झाल्या, तुम्ही जे जे बोललात, जे आवाज देत होता तो इतका कळवळीचा, इतका व्याकुळतेचा आवाज होता ना, की असं वाटत होतं की खुद परमेश्वर नाही. तो दिवस काळाचा दिवस होता, पण देवबाप मला म्हणला की अविनाश तू आवाज दे इथून, मग त्याचे कान उघडतील आणि तो उभा राहणार आहे. म्हणून मी त्याला मोठे मोठे आवाज दिले या ठिकाणाहून. आणि इथून आवाज देत होता, पण तो हॉस्पिटलमध्ये होता. मला देव म्हटलं होतं इथून तू आवाज दे, म्हणून मी इथं ऑनलाईन प्रार्थनेमध्ये मी मोठ्याने म्हणत होतो, दादा उठ, दादा उठ. तर हे दोनदा झालं. येस, हे 2 वेळ झाला. आणि दादाला हॉस्पिटलमध्ये देवाने स्पर्श केला. आणि चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, बघता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. आणि आज दादाची मला ते टवकी देखील काढून ठेवली होती, है ना. तर हे सगळे टाके आहेत, तर मांडेमध्ये ठेवली होती त्याची टवकी काढून. आणि आज दादा उभा राहशील का? आज त्याला बघा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थोडं चाल, जरा चाल थोडस. प्रेज द लॉर्ड. ये परत मागे. ये. कसं वाटतंय तुला आता? चांगलं वाटतं. कोणी बरं केलं तुला? प्रभू येशूने. हालेलुया. बस बाकी काय आपल्याला काय पाहिजे? हा, प्रभू येशूने ह्या लेकराला जीवन दिलं. मी त्या येशूला, मी त्या परमेश्वराला खूप आणि खूप धन्यवाद देतो की खरोखर तू आमचा आणि ह्या मिनिस्ट्रीचा उपयोग अद्भुतरित्या करत आहेस. आणि विशेष हे सुंदरसे असे लेकर मला दिलेत प्रभूने की जे प्रार्थनेचे योद्धे आहेत. आणि खरोखर ह्या गोष्टी बघत असताना खूप मोठा आनंद होतो. JRPM सारखे मोठे चमत्कार मला वाटत नाही अजून कुठं घडतात. हालेलुया. मी बघत आहे नाही का, इथे 68-70 वर्षांचा म्हातारा बघायला लागला. हा, जे डॉक्टरनी सांगितलं होतं की म्हणजे गेलेली केस आहे. लोक तर म्हटले की अंतिम विधीचं सामान आणाय वगैरे वगैरे वगैरे, काय घेणं देणं नाही. पण देवाने शब्द दिलेला आहे की मी तुला जीवन देणारा देव आहे आणि विपुल जीवन देणारा देव आहे. ह्या लेकराला देवाने विपुल जीवन दिलं, त्याबद्दल मी देवाला खूप आणि खूप धन्यवाद देतो. आणि जलने वाले जलेंगे, लेकिन JRPM चं कार्य असंच वाढत राहणार आहे आणि मोठ्या मोठ्या चमत्कार या ठिकाणी होणार आहेत. हालेलुया. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. तुला देवबाप खूप आणि खूप आशीर्वादित करो. आणि आजपासून अजून तुझ्या शरीरामध्ये देवबाप ताकद देणार आहे, सामर्थ्य देणार आहे. हालेलुया. तुम्हाला काय म्हणायचं येशू बद्दल? काय बोलायचंय? एक शब्द काहीतरी. ते रडत आहेत. हालेलुया. रडण्यातून समजतंय की ते अश्रू जे आहेत ते प्रभूच्या प्रेमाचे आहेत. खरोखर मी पुन्हा धन्यवाद देतो. आणि ही सुंदरशी साक्ष परमेश्वराने घडवली. या साक्षीच्या द्वारे निश्चित हजारो लोकांचं हृदय, हजारो लोकांचं जीवन बदलणार आहे. मी अशी ग्वाही देतो आणि पुन्हा प्रभू येशूच्या नावाला उंच करतो. हालेलुया. दादा आता प्रभू मध्ये वाढायचंय, आता लाजायचं नाही, कोणाला भ्यायचं नाही. हा, प्रभू येशूच देव आहे, त्याने तुला जिवंत ठेवलंय. आता त्याची सेवा करायची तुला. प्रेज द लॉर्ड. मन प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाप खूप अद्भुत आहे. हा, स्वर्गीय पिता, फक्त ह्या बोटांची थोडी हालचाल होत आहे. पूर्ण हालचाल या आठवड्यातच होईल, मी अशी भविष्यवाणी करतो. येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. या सर आपल्या पायावर उभे राहूया. जहां पे परमेश्वर मौजूद होता है वहां पे कार्य होता है. हालेलुया. बोले यीशु मसीह की.